देख रहे हैं सौराष्ट्र समाचार पीरे न्यूज। कल्याण डोंबिवली महानगर पालिका में 122 नगर सेवक चुने गए हैं, लेकिन कोंकण विभागीय आयुक्त ने अपनी रिपोर्ट में नगर सेवकों की संख्या 119 दिखाई है। इसलिए क्या स्थायी समिति सदस्य और मनोनीत सदस्य भी पार्टी की संख्या के हिसाब से ही चुने जाएंगे, ये सवाल उठ रहा है। इसलिए साफ है कि स्टैंडिंग कमेटी मेंबर और अप्रूव्ड मेंबर को अपॉइंट करते समय हाउस में कुल मेंबरों की संख्या 119 रखना जरूरी होगा। लेकिन उद्धव ठाकरे सेना ग्रुप लीडर उमेश बोरगांवकर और ठाकरे सेना पार्टी के सभी नगर सेवकों ने 119 मेंबर के रजिस्ट्रेशन और पार्टी की संख्या के हिसाब से इस मामले पर सफाई मांगी है। कल्याण डोंबिवली महानगर पालिका के 122 नगर सेवक तय प्रोसेस पूरा करके कोंकण विभागीय आयुक्त के पास रजिस्टर्ड हैं, लेकिन कोंकण आयुक्त ने मनपा आयुक्त को दिए गए लेटर में प्रोपोर्शनल मेंबर संख्या रजिस्ट्रेशन के हिसाब से 119 दिखाई है। बाकी 3 मेंबर रजिस्टर्ड हैं, लेकिन ऐसा लगता है कि उन्हें कहीं भी ध्यान में नहीं रखा गया है। इसलिए हाउस के लिए पार्टी पार्षद संख्या 119 मानना जरूरी है। स्टैंडिंग कमेटी मेंबर के साथ साथ मनोनीत सदस्य के अपॉइंटमेंट की भी उम्मीद है। ठाकरे सेना से चुने गए नगर सेवक राहुल कोट, मधुर मात्रे और नगर सेविका स्वप्नाली केने ने कोंकण डिवीजन कमिश्नर के पास रजिस्टर्ड किया है, लेकिन इन तीनों को किसी भी ग्रुप में रजिस्टर्ड नहीं किया गया है। इसलिए कोंकण विभागीय आयुक्त द्वारा दिए गए लेटर के अनुसार प्रोपोर्शनल मेंबर स्ट्रेंथ के हिसाब से ग्रुप पार्षदों की संख्या 119 है। उद्धव ठाकरे शिवसेना पार्टी के ग्रुप लीडर उमेश बोरगांवकर ने जोरदार मांग की है और अभी तक मनपा की आम महासभा में भी नहीं होने पर सवाल खड़ा किया है और मांग की है कि इस बारे में जनरल मीटिंग से पहले फैसले लिए जाने की अपील है, जिससे स्थायी समिति सदस्य और मनोनीत सदस्य की नियुक्ति प्रक्रिया पर सवाल खड़े हो गए हैं। नाही, आम्ही तशी मागणी केली नाही, खुलासा मागवला आहे की जे कोकण विभागीय आयुक्तांनी जे पत्रक पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गटाची एक संख्या दर्शवलेली आहे आणि सर्व गटांची एकत्रित सदस्यांची संख्या एकत्र केली तर ते 119 होते. तर 122 एकूण सदस्य आहेत सभागृहामध्ये. तर ह्या सदस्यांमध्ये 3 सदस्य कमी राहिल्यामुळे आता महासभा लागत नाहीये किंवा काय आता इतर कारण आहेत, त्याबाबत आम्ही खुलासा मागवला आहे आणि तुम्ही जे क्वेश्चन ठरवणार, पक्षीय बलाबल ठरवणार, त्यानुसार स्वीकृत सदस्य असू दे किंवा स्थायी समिती सदस्य असू द्या, त्यांची नियुक्ती जी करणार आहे ती 119 प्रमाणे करावी का 122 प्रमाणे, त्याबाबत आम्ही खुलासा मागवलाय त्यांच्याकडनं आणि त्याच्यासाठी लेटर दिलेलं आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि 2 प्रभागामध्ये लवकरच निवडणुका लागू शकतात, पोटनिवडणुका, आणि कायदेशीर कारवाई होणार. आम्ही जो आपल्याला 20 फेब्रुवारी पर्यंत महापौरांनी मीटिंग लावणं अपेक्षित होतं, परंतु ती लावलेली नाही. बजेट हा अत्यंत या शहराच्या विकासाच्या दृष्टीने आणि कायद्याने बंधनकारक असलेला या विहित प्रक्रिया विहित वेळेत न झाल्यामुळे आम्ही हा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे की आज बहुमताने आम्ही म्हणजे बिनविरोध यांना महापौरपदी निवड झालेली आणि सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात बहुमत असताना 50+53 असं 103 सदस्यांचं बहुमत असताना महासभा लावण्यात विलंब होत आहे. आम्हालाही कळत नाही, लोकांमध्येही चर्चा आहे की हा विलंब का आणि जर याचं काय कारण आहे हे आम्ही ह्या सभागृहाचे सदस्य आहोत आणि आम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही एक निवेदन दिलेलं आहे, त्यामध्ये स्पष्ट काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे आणि हे कोणाच्या दबावामुळे ह्या या महासभा होत नाहीये याबाबत आम्ही स्पष्टीकरण मागितलेलं आहे सचिवांकडे. हा, म्हणजे लोकशाहीला अपेक्षित असलेल्या जर काही प्रकार या ठिकाणी घडत नसेल आणि त्यावेळेस आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत, तर त्यावेळेस आमची एक भूमिका आहे या लोकशाही कुठेतरी सक्षम व्हावी आणि लोकशाहीचा आवाज किंवा लोकशाहीचा जागर व्हावा, म्हणून आम्ही या मुख्यालयाच्या मुख्यद्वारावरती ढोल ताशाचा नाद करणार आहोत. ऐसी ही ताज़ा तरीन खबरों के लिए कृपया हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करिए और देखते रहिए पीरे न्यूज सौराष्ट्र समाचार।